हा विठ्ठलाच्या पायाचा ठसा आहे मित्रांनो. आणि 6 महिने पूर्ण पाण्याखाली असतो असा हा मंदिर चंद्रभागेमध्ये आहे. पंढरपुरातलं हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. हे पाहू शकता तुम्ही. भरपूर गर्दी असते इथे. ही चंद्रभागा नदी आहे मित्रांनो. चरण दर्शनाची लाईन बघा किती आहे. तर चला मित्रांनो, आता जस्ट आम्ही तुम्ही बघितलं परवा दिवशी आम्ही अक्कलकोट बघितलं, नंतर गाणगापूर आणि अजून इतर ठिकाणं पाहिली. काल आम्ही स्टे केलं सोलापूरला. एक गाव आहे मोहोळ, तर तिथे मित्राचं आमचं घर आहे, तर तिथे आम्ही झोपलो होतो मस्तपैकी. असं आता निघालो सकाळी उठून पंढरपूरला. तर आज एकादशी आहे, भरपूर गर्दी असेल. बघूयात तिथे जाऊन सर्व काही एक्सप्लोर करूयात. चांगली जी ठिकाणं आहेत ती तुम्हाला दाखवायचा नक्कीच प्रयत्न असेल. तर इथून आता 5 ते 6 किलोमीटर आहे. मोहोळवरून 40 किलोमीटर आहे पंढरपूर. तर चला जाऊयात. रामकृष्ण हरी. मित्रांनो, आम्ही फायनली पंढरपुरामध्ये पोचलेलो आहे. हे पाहू शकता पंढरपूर. अजून तर मंदिर लांब आहे. ही सर्व इथे बाजारपेठ आहे आजूबाजूची मंदिराच्या. तर इथून 1 किलोमीटर चालत जावं लागतं पार्किंगपासून. तर चला बघूयात आपण पंढरपूरचं मंदिर कसं आहे विठ्ठल रुक्मिणीचं. मित्रांनो, चरण दर्शनाची लाईन बघा किती आहे. चला आम्ही जातो आता मूक दर्शन करायला. तर मित्रांनो, पंढरपुरातलं हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. हे पाहू शकता तुम्ही. भरपूर गर्दी असते इथे. हे बघा, हा मेन प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये फोन अलाउड नाही. गर्दी असते, खूप गर्दी. हे बघा मित्रांनो, ही आहे चंद्रभागा नदी. मंदिराच्या इकडून सरळ यायचं चंद्रभागा नदीमध्ये. हे बघा अशी आहे. सर्व इथे मंदिरं आहेत मित्रांनो. हे बघा नदीच्या काठी भरपूर गर्दी असते इथे. आज एकादशी सुद्धा आहे, त्याच्यामुळे भरपूर क्राऊड आहे. हे बघा, इथून 9 वाजतात विष्णुपद बघण्यासाठी. तिकडे जावं लागतं बोटीतून. ही चंद्रभागा नदी आहे मित्रांनो. ही बघा, पूर्ण होडी बुक केली आम्ही इथून डायरेक्ट तिकडे जायसाठी. पायाचे ठसे पाहायला. तर मित्रांनो, हा नारायण महाराजांचं मंदिर आहे. फक्त 6 महिने हा आपल्याला दिसतो आणि 6 महिने पूर्ण पाण्याखाली असतो असा हा मंदिर चंद्रभागेमध्ये आहे. हा पाहू शकता. मित्रांनो, हे आहे श्री विष्णुपद मंदिर. या चंद्रभागा नदीमधून मित्रांनो इकडे यायला लागतं. हे पाहू शकता. आणि बोटीतून यायला लागतं. एकाचे 100 रुपये घेतात बोटीतून यायचे. आणि तिथे नारायण महाराजांचं पण दर्शन होतं. हे मंदिर मित्रांनो फक्त 6 महिनेच पाण्याच्या वर दिसतं आणि दर्शन होतं, आणि 6 महिने पूर्ण पाण्याच्या खाली असतं असं हे मंदिर आहे. हे बघा, इकडून आम्ही आलो आता श्री विष्णुपद मंदिरामध्ये. इथे पायाचे ठसे आहेत, हे पाहू शकता. विष्णुपद मंदिराजवळच
संत जनाबाई स्थान आहे, इथे सुद्धा पायाचे ठसे उमटलेत मित्रांनो. तर दाखवतो तुम्हाला मी. हे बघा मित्रांनो, हा विठ्ठलाच्या पायाचा ठसा आहे मित्रांनो, हे पाहू शकता. आणि संत जनाबाई मंदिर ही मूर्ती आहे. जस्ट आमचं सर्व काय देवदर्शन झालं. अक्कलकोट, पंढरपूर आणि गाणगापूर आम्ही पाहिलं. तुम्ही कर्नाटकमध्ये जाऊन आम्ही सर्व काय पाहिलं, दुसऱ्या राज्यात जाऊन. तर चला आता आम्ही घरी जातो. इथून पुण्याला आहेत आता, रात्रीचे 12 वाजलेत, अजून घरी पोचायला भरपूर टाईम होईल. 3 दिवसाचा हा सर्व प्रवास होता. तुम्हाला काय वाटला, कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.